आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। ताईसे काय झालं? तुम्ही रडताय का? मला माफ कर। आय एम रिअली व्हेरी सॉरी। पण आता मी जे तुला काही सांगणार आहे त्याने तुला खूप त्रास होणार आहे आणि तितकाच त्रास मलाही होतोय। पण माझ्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नाहीये। कसला मार्ग? अहो काय बोलताय तुम्ही? मला जरा स्पष्ट सांगाल का? माझ्या छातीत धडधडायला लागलं बघा। काय झालं नक्की? आपण दोघी कुठेही जात नाही हो। तुला एकटीला हे घर सोडून जावं लागेल। मला घर सोडून जावं लागणार आहे? माझं काही चुकलंय का? मी कुठं काही कमी पडले का? नाही कमलाई, तू आजवर कधीच कुठेच कमी पडलेली नाहीयेस। पण तरी तुला हे घर सोडून जावं लागेल। पण का? काहीतरी कारण असेलच ना? तू जर या घरात थांबलीस तर तुझ्या जीवाला धोका आहे। काय? माझ्या जीवाला धोका आहे? पुण्यापासून? मला मंदिरातल्या गुरुजींचा फोन आला होता। देवीने त्यांच्या स्वप्नात येऊन सांगितलं की उद्याचा दिवस उजाडण्याआधी तू जर या घरातनं गेली नाहीस तर तुझ्या जीवाला धोका आहे। तुझा जीव जाऊ शकतो। काय? हे घर सोडून जा हे सांगताना माझाही खरंच धीर होत नाहीये। पण कमलाई, मी मनावर दगड ठेवून तुला सांगते, प्लीज या घरातनं निघून जा। तुझं काही बरं वाईट झालं ना तर मी पुन्हा पोरकी होईन। ताईसाहेब, जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला मृत्यूला सामोरं जावंच लागतं। देवीने सांगितल्याप्रमाणे मला जर का या घरात मृत्यू येणार असेल तर मी हसत हसत मृत्यूला सामोरं जायला तयार आहे। नाहीतरी आता माझे किती दिवस उरले? यमराजाने शरण रचूनच ठेवलं असणार। तरीही मी तुला सांगते, इथून निघून जा। इथून एकदा निघून गेलीस की जिथे जाशील तिथे सुखरूप राहशील आणि तुझं सुखरूप राहणं महत्वाचं आहे माझ्यासाठी। मला तू हवी आहेस कमलाई। मी हवी ना तुम्हाला? मग राहू दे ना मला या घरात। तसं आता माझं बाहेर पुढे नाही हो। नातीकडे पण मी जाऊ शकत नाही। अर्धा अधिक आयुष्य मी आपल्या घरात काढलेलं आहे। उरलेले जे काही क्षण असतील ना ते तुमच्या सोबत घालवू दे मला।